सुप्रभात मित्रांनो, कोकणातली सकाळ पहा. तर आज आपण चाललो आहोत नाणेमाची या वॉटरफॉलला. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आत्ता आम्ही आहोत माझ्या मामाच्या गावी वाकी कोंड या ठिकाणी. इथून हे किती उंच आहे हे तुम्हाला मी दाखवू शकतो. तर आत्ता आपल्याला जायचं आहे. समोर असलेला जो कडा आहे एकदम मिडलमध्ये मध्यभागी पाहू शकता. या ठिकाणी इथून नाणेमाची आम्हाला 1 तास आहे. 1 तासाचा प्रवास आहे. आम्ही बाईकने चाललो आहोत. मी आणि माझा मामाचा मुलगा यश, आम्ही दोघे चाललो आहोत. पुढे मी तुम्हाला सांगेलच कसे आपण जाऊ शकता आणि कसे आपण तिथे पोहोचू शकता. वॉटरफॉलला खूप सुंदर आहे, नयनरम्य असे नजारे आहेत तिथे. सो मी तुम्हाला इथून दाखवण्याचा एकच माझा असा प्रयत्न आहे की किती उंचावरती आहे तो आणि आपण किती खालावरून आपण आता तो पाहू शकता. सो आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे आणि आपण आता तिकडे जाण्यासाठी निघूया. चला तर मग भेटूया पुढे. हां, आमच्या बाईक्स रेडी आहेत. माझ्या मामाच्या मुलाच्या यशची, त्याची पल्सर 180 आणि आपली 220. सो चला तर मग सुरुवात करूया आपल्या राईडला. गणपती बाप्पा मोरया. समोरचा नजारा पहा. अरुंद असा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान अशी भातशेती, हिरवगार. हेच आहे आपलं कोकण. ऑलमोस्ट आपण हाफ वे आलो आहोत. हाफ वे टू नाणेमाची. आता आपण दहिवड आलो आहोत. इथून तुम्ही पाहू शकता वाळण 5 किलोमीटर, वाकी 5.5, शेवते 8. सो आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे. इथून आपण राईट टर्नने आता आपण शेवते आणि नाणेमाची या गावाकडे जाऊ शकतो. सो यशला हे ठिकाण पहिल्यापासून माहिती आहे. सो तो मला आता घेऊन चालला आहे आणि त्याच्या मागे बसली ती माझ्या मावशीची मुलगी नेहा. तिनेही आम्हाला जॉईन केलं आहे. तिलाही तिकडे येण्याची इच्छा होती. सो आम्ही तिघेही निघालो आहोत. माळरान तुम्ही पाहू शकता किती
छान आणि सुंदर दिसतंय. हिरवगार अशी एक चादरच जणू पसरली आहे. आम्ही लहानपणी होतो तेव्हा आम्ही असे ऐकून होतो की नाणेमाचीला कोणतीही गाडी किंवा कोणतंही वाहन जाऊ शकत नाही, कारण ते खूप उंचावरती आहे. आत्ता कळतंय की रोड नसल्याचं कारण काय आहे. खूप छोटा आणि अरुंद असा रस्ता आहे हा. आणि खरंच थोडंसं रिस्की किंवा भयानक म्हणू शकता तुम्ही हे रस्ता आहे किंवा हे डोंगर आहे. सो मी तुम्हाला सांगतो लहानपणी, हो आमच्या लहानपणी जेव्हा आम्ही इकडे यायचो किंवा माझ्या मामाच्या गावी किंवा माझ्या गावी आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आम्ही असं ऐकून होतो की नाणेमाचीला हे चालत जायचे लोक. आणि त्यावेळेस अजिबात वाहनं, एकही वाहनं जात नव्हती आणि लोक चालत जायचे आणि हे खरं होतं. तुम्ही पाहू शकता किती किती खतरनाक आहे. समोर पाहू शकता एक धबधबा आहे मस्त असा. नाणेमाची अजून 1.1 पूर्णांक लांब आहे. सो आपण 1 किलोमीटर लांब आहोत. ऑलमोस्ट आपण तिथे पोहोचलेलो आहोत. खरंच हे अशक्य आहे इथे हे रोड होणं. आत्ता ते पूर्ण झालेलं आहे. आय थिंक ह्या रोड किंवा ह्या रस्त्याला जास्त वर्ष नाही झालेत म्हणून, कारण का आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे सर्व काही नव्हतं. लोक ही सगळे पायवाटानेच येत होते. आमच्या वाकी या गावातून इथून वरती यायचे. सो तेव्हा पायवाट होती. सो एक आजोबा आहे, त्यांना आपण लिफ्ट देत आहोत. हो का तुम्ही इथलेच? तुमचं नाव? हां, तुम्ही रघुनाथ मामूकडनं ओळखता? सुधीरचे वडील. हो 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 हो, मी गोळेगणीचा. होय हो. मनीषाचा पोरगा गेला असता. हां, अरे हा गेला ना मयूर. सुजितला पोरगा गेला होता. पोरगा भाऊ गेला. हां 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 हां. बघितलं
सुधीर साईडला हां हां वरती गाडी चाललोय सुधीरकडे चाललोय. काकाजी ते लाव गाडी हां तिथं ह्या बाजूला हां चालेल चालेल चालेल. सो आत्ता आम्ही नाणेमाची या गावामध्ये पोचलो आहोत. इथे तुम्ही पाहू शकता, इथे गावाचं मंदिर आहे आणि हे असं काही गाव आहे. पूर्ण पाहू शकता तुम्ही, पूर्ण डोंगररांगा या धुक्यामध्ये आहेत. आम्ही आमच्या बाईक तिथे समोर लावल्या आहेत. ते बाजूचं जे घर आहे ते माझ्या आजोबांचंच आहे. सो आम्हाला तिथे परवानगी आहे, आम्ही इकडचेच असल्यामुळे. सो आपल्या बाईक्स इथे आहेत. हे माझ्या आजोबांचं घर आणि आता आम्ही ट्रेक चालू करत आहोत. चला मग, रेडी? यश आमचा गाईड आहे. यशला सर्व काही माहिती आहे इथलं. तरी यश इथून किती लांब आहे? 45 ओके, 40 मिनिटचा ट्रेक होईल आपला. हे दोघंही इंजिनियर आहेत आणि आपल्या कॉलेजचे किस्से वरती गप्पा मारत आहेत दोघं पण. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे नेहा आणि यश हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. चला. सो आता आपण पूर्ण जंगलाच्या मध्यभागी आहोत आणि मला असं वाटतंय इथे आपण हरवू शकतो. नवीन येणारे किंवा बाहेरून जे कोणी येतील त्यांच्यासाठी हे थोडं रिस्की आहे. सो आय थिंक लोकांनी इथे काही मार्क बनवून ठेवलेत. सो ते मार्क तुम्ही फॉलो करू शकता. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पूर्ण त्याच्या जोरामध्ये असेल तेव्हा इथून नक्कीच वॉटर क्रॉसिंग असणं आणि हे करणं मला असं वाटतं अशक्य आहे. कारण का पाणी ज्या जोराने येतं त्याला तोडून किंवा कापून जाणं हे आपल्यासाठी तर अशक्य आहे.
इथून इथून 2 वाटा आहेत. एक ह्या साईडला जायचं आहे, एक लेफ्ट साईड तुम्ही पाहू शकता आणि एक राईट साईड. मला तर नाही माहिती कुठून जायचं आहे. यस तुला माहिती आहे? हो, या साईडून जायचं आपल्याला. ओके चला तर मग. इथे पुन्हा एक ॲरो आहे, सो जस्ट फॉलो. त्या ॲरोलाही फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनललाही फॉलो करा. आता चढणीचा प्रवास आमचा चालू झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे एक भयानक दृश्य. पूर्ण हा डोंगरकडा खाली आलेला आहे आणि हे खूप रिस्की आहे. सगळी झाडे, माती, दगड सगळं असं आहे वाहून गेले खाली. आमची नेहा दमली. ट्रेक खूप खतरनाक आहे. खूपच भयानक दिसते. आता ऑलमोस्ट 30 मिनिट झालेत आपण वॉक करतोय, ट्रेक करतोय. आत्ता कुठे आम्हाला पाण्याचा आवाज येतोय, मे बी तुम्हाला येईल कॅमेऱ्यामध्ये. येस, पुढे किती वेळ लागेल तरी अजून? 10 मिनिटं. हां, अजूनही 10 मिनटं म्हणतो आहे. आमचा पूर्ण घाम गळलेला आहे. नेहा तर पूर्ण तगलेली आहे. चला मग पुढे जाऊया. थोडीशी झलक आपण पाहू शकता. तो जो उंचसा असा कडा आहे. चला पुढे जाऊया. येस, आता तुम्ही इथे पाहू शकता. सुपर. आता मी म्हणेन मी तुम्हाला टीजर देतो, झलक देतो. बघायची का? हे पहा.
नाणेमाची वॉटरफॉल, सुंदर असा धबधबा. सो इथे 2 भागामध्ये हा धबधबा आहे. एक वरतून जो उंच कडा आहे तिथून जे पाणी येतं ते आपण आता जिथे उभे आहोत तिथून त्या झऱ्यांनी ते खाली उतरतं. सो बरेचसे पर्यटक तुम्ही पाहू शकता. आणि हाच तो कडा आहे जो मी तुम्हाला सकाळपासून दाखवतोय. आपल्या भेटीला बघा कोण आलाय, बगीरा. मी असंच नाव ठेवलं आहे, पण इतक्या उंचावरती ही हा आहे. आय थिंक कसा आला आहे मलाही नाही माहीत. फायनली डेस्टिनेशन. हा पहा नाणेमाची धबधबा. असा काही नजारा आहे आपल्या नाणेमाची या धबधब्याचा, तुम्ही पाहू शकता. पर्यटक धबधब्याचा आनंद घेताना, स्विमिंग करताना सेफ्टीप्रमाणे सेफ आहे, असं काही असं दिसून येत नाही किंवा जाणून येत नाही की इथे काही खतरा असेल तुम्हाला. लहान मुलेही पाण्यामध्ये पोहत आहेत, मोठी मुले, फुल एन्जॉयमेंट चालू आहे. सो खूप छान आहे हा धबधबा. तुम्हाला 360 व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझं नाव पंकज मनीषा रमाकांत सकपाळ, मूळचा मी रायगड. आणि आज मी पहिल्यांदा माझं इंट्रोडक्शन देतो आहे, पहिली वेळ आहे ही. सो मी आज हे धाडस केलं आहे नाणेमाची या ट्रेक करून नाणेमाची या धबधबा वॉटरफॉलचा व्लॉग करण्याचा प्रयत्न केला आहे. सो नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडेल. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता वॉटरफॉल. खूप नयनरम्य असा हा नजारा आहे. आणि ट्रेक थोडं कठीण आहे, पण यू कॅन अचीव. नॉर्मल कोणतीही माणसं येऊ शकतात. कठीण आहे इट मीन्स पावसामध्ये थोडंसं कठीण आहे किंवा असं म्हणू शकता की खूप पाऊस असल्यामुळे जेव्हा चिखल वगैरे असतो तेव्हा दरड कोसळण्याचे, माती दसण्याचे हे प्रकार हे रायगड ह्या भागामध्ये खूप होतात. सो त्याची काळजी करूनच तुम्ही या. आणि मी सांगेन की
पाऊस जेव्हा थोडा कमी असेल त्याच वेळी येण्याचं धाडस करावं. आणि हा पॉईंट आय थिंक देवकुंड आणि नाणेमाची ब्युटिफुल दोन्हीही धबधबे खूप सुंदर आहेत. आणि हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे नाणेमाची या धबधबाचा. मी ह्याच भागात असल्यामुळे मी स्वतः इथे कधी आलो नाही आणि आज पहिल्यांदा आलो आहे. आणि खरंच मी माझं भाग्य समजेन की मी ह्या भागातला आहे आणि मी इथे आज येऊ शकलो. आणि तुम्हाला हे सर्व ट्रेक व तुम्हाला ही माहिती मी जे काही देईन ते सर्व मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, त्यासाठी मी भाग्य आहे असं समजेन. सो मुंबई ठाण्याहून तुम्ही जर इकडे येत असाल तर आय थिंक 1 डे ट्रेक इनफ आहे. आणि तुम्ही आय थिंक महाड हे 4-4.5 तासामध्ये रिचेबल आहे. सो मुंबई ठाण्यावरून तुम्ही निघालात सकाळी पहाटे तर तुम्ही आरामात 9 वाजेपर्यंत येऊ शकता इथे. अर्ली बर्ड म्हणेन मी, लवकर जे निघतात त्यांच्यासाठी. जे लोक लवकर निघतात ते लोक येऊ शकतात. आणि नंतर महाडवरून नांगलवाडी फाटा इथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. आणि तिथून आलं की तुम्हाला बिरवाडी या गावामध्ये येऊन पुन्हा एक लेफ्ट घ्यायचा आहे. आणि तिथे तुम्ही कोणालाही विचारू शकता लोकल्सला की नाणेमाची हे गाव कुठे आहे. सो तिथे तुम्ही पुढे आल्यावरती तुम्हाला 30 ते 40 मिनटं लागतील तिथून तुम्हाला नाणेमाची या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि पुढे आय थिंक त्या ट्रेक दरम्यान तुम्हाला खूप काही बघायला मिळेल. खूप आय थिंक फुलपाखरंही खूप आहेत त्या क्षेत्रामध्ये. आणि भातशेती आहे, हिरवळ तेवढीच आहे. सह्याद्रीचं आय थिंक जेवढं सौंदर्य आहे ते त्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सो नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन 1 डे ट्रेकसाठी नक्की तुम्ही ह्या नाणेमाची या धबधब्याला भेट द्या. आणि पुढच्या भागात अजून काही मी महाड या क्षेत्रामधले पर्यटन स्थळ घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आपला नवीन चॅनल आहे. सो मला तुमच्या प्रेमाची गरज आहे. सो नक्की तुम्ही लाईक फॉलो करा आणि मी तुम्हाला असंच पुढच्या भागामध्ये असंच काहीतरी नयनरम्य आणि आपल्या आसपास असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न करेन. धन्यवाद.